महावितरणच्या बारामती परिमंडळांतर्गत सोलापूरच्या कार्यालयात स्काडा अर्थात सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन प्रणाली केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून सोलापूर शहरातील 16-20 उपकेंद्रांवर आणि 85 उच्च दाब विद्युत वाहिन्यांवर एकाच ठिकाणाहून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे शहरातील वीज ग्राहकांना यापुढे चांगली सुविधा मिळणार आहे। ग्राहकांना तात्काळ सेवा मिळावी आणि महावितरणची कार्यप्रणाली हायटेक व्हावी यासाठी स्काडा प्रणाली विद्युत बिघाडांची माहिती आणि स्थळ त्वरित केंद्रातील स्क्रीनवर इंडिकेट करते। त्यामुळे विद्युत यंत्रणेतील बिघाडी अत्यल्प वेळेत दुरुस्त करणे शक्य होणार आहे। विद्युत यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडाची सर्व माहिती एकाच ठिकाणी संकलित होत असल्याने त्या संदर्भात त्वरित निर्णय घेणे महावितरणला सोपे होणार आहे। स्काडाच्या या केंद्रामध्ये रिमोट टर्मिनल युनिट, फील्ड रिमोट टर्मिनल युनिट यांची उभारणी करून नियंत्रण कक्षामध्ये सॉफ्टवेअर संबंधित उपकरण कार्यान्वित करण्यात आले आहेत। याबरोबरच शहरातील वीज प्रवाहाची माहिती मिळावी यासाठी सोलापूर शहरात 191 रिंग मेन युनिट संच बसवण्यात आले आहेत। BSNL आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स द्वारा शहरातील 16 उपकेंद्रातील RTU तसंच FRTU शी स्काडा नियंत्रण कक्ष लिंक करण्याचे काम सुरू आहे। सध्या शहरातील 8 उपकेंद्रांचं लिंक करण्याचं काम पूर्ण झालं आहे। या यंत्रणेमुळे शहरातील 16 उपकेंद्र उपग्रह प्रणालीद्वारे जोडले जाणार असून या यंत्रणेमुळे वीज पुरवठा आणि त्यातील बिघाड यावर त्वरित नियंत्रण मिळवता येणार असून वीज वाहिनीमध्ये झालेले बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कामगारांना या प्रकल्पाचा चांगला उपयोग होणार आहे। राज्यातील 8 शहरांमध्ये स्काडा प्रणाली राबवण्यात येणार असून सोलापुरातील केंद्र मार्च अखेर कार्यान्वित होणार असल्याचं महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। स्काडा रूम आपण तयार केलेली आहे, स्काडा कंट्रोल सेंटर। त्या ठिकाणी आपला टोटल क्वालिफाईड स्टाफ असेल आणि तो तिथून सर्व सबस्टेशनचं लाईन्सचं सगळं कंट्रोलिंग करेल रिमोटवरती। म्हणजे कसं आहे की आपल्या शहराला वीज पुरवठा करणारी एकूण 15 सबस्टेशन्स आहेत, तर त्या 15 सबस्टेशनचं जे कंट्रोलिंग आहे ते आपण स्काडा रूममधून करणार आहोत। थोडक्यात की तिथला वीज पुरवठा बंद पडला तर स्काडा सेंट्रलवरून आपण इमिजिएट चालू करणार। त्यांना टोटल कुठला एरिया अंधारात आहे तो तिथे समजणार, प्रत्येक फीडरवरती लोड किती आहे, किती व्होल्टेज आहे प्रत्येक एरियामध्ये ते त्यांना तिथे स्क्रीनवरती दिसणार। तर अशा पद्धतीने ही अत्याधुनिक यंत्रणा आहे आणि ते स्काडा आपण आपल्या सोलापूर शहरासाठी इम्प्लिमेंट करतोय। तर त्याचं आता जवळपास काम पूर्ण होत आलंय। तर त्यातलं जे काही 8 सबस्टेशन्स आहेत ते सध्या आपण पॅरलल ऑपरेशन करतोय स्काडा सेंटरवरून आणि राहिलेली जी 7 आहेत तीही लवकरच आपण कार्यान्वित करणार आहे। या स्काडा प्रणाली केंद्रात VG पडिले, DJ दीक्षित, SN ठाकरे, VR गंडोळे, VR गंदोळे, RP गायकवाड, दिनेश बेल्ले, धवल पटेल, सविता सगर हे अभियंते कार्यरत आहेत। या स्काडा प्रणालीमुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळणार असून विद्युत वाहिनीतील बिघाड त्वरित दुरुस्त करण्यास मदत होणार आहे। त्याप्रमाणेच ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या प्रमाणावर देखील नियंत्रण आणण्यात येणार आहे।